राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजकीय मैदानात उतरलेत। महायुतीच्या विरोधात शरद पवार राज्याचे दौरे करतायत, तर अमरावती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आज अमरावतीमध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली। या सभेमध्ये शरद पवारांनी माफी मागितली आहे। 5 वर्षापूर्वी मी एक चूक केली होती, मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे। मागच्या वेळी एक चूक माझ्याकडनं झाली आणि नवनीत राणा यांना पाठिंबा दिला। आता ती चूक कधीच होणार नाही, ती चूक दुरुस्त करणार असं पवारांनी म्हटलेलं आहे। आता बळवंत वानखडे यांना विजयी करा हे सांगायला मी आल्याचं देखील शरद पवार यांनी आपल्या भाषणात म्हटलेलं आहे। मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे। ती एक चूक माझ्याकडनं झाली। 5 वर्षाच्या पूर्वीची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही जाहीर सभा घेतल्या। लोकांनी माझा संदेश स्वीकारला। आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार केलं आणि गेल्या 5 वर्षाचा त्यांचा अनुभव हा बघितल्याच्या नंतर माझ्या मनात अस्वस्थता होती। ती कधीतरी जावं आणि अमरावतीकरांना सांगावं की आमच्याकडून चूक झाली, ही चूक पुन्हा कधी होणार नाही। आजचे प्रधानमंत्री कुठेही गेल्याच्या नंतर पहिल्यांदा जवाहरलाल नेहरूंच्या टीका कर, काँग्रेस पक्षावर टीका कर। त्या जवाहरलाल नेहरूंचं योगदान हा या देशाच्या इतिहासात कोणी पुसू शकत नाही आणि तेच आज मुख्य प्रधानमंत्री त्यांच्या टीकाची उभारणी करतात, त्यांच्याबद्दलच्या चुकीच्या गोष्टी सांगतात। तुम्ही गेल्या 10 वर्षात काय केलं? अरे 14 ते 24 तुम्ही आहात। तिने मागच्या वेळेस पवार साहेबांच्या आशीर्वादामुळे नवनीत राणा यांना पाठिंबा मिळाला। आदरणीय पवार साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला, प्रचार करायला आशीर्वाद दिला आणि पवार साहेब खूप सिनियर नेते आहे। जेव्हा भाजपमध्ये नवनीत राणा गेल्या आणि युवासेना पार्टीचा आम्ही त्यांना पाठिंबा दिला, तर भाजपमध्ये जायच्या आधीसुद्धा नवनीत राणांनी पवार साहेबांची आशीर्वाद घेतला आणि सांगितलं त्यांना। तर मला असं वाटतं की पवारसाहेब नेहमी आमच्यासाठी आदरणीय आहे। पवार साहेबांनी 2दा चूक केली आणि एवढी मोठी चूक केली तर ते सगळ्या अमरावतीकरांना भोगा लागून आहे। एवढ्या मोठ्या चुका करू नये कोण, मोठ्या माणसानं अशा मोठ्या चुका केल्या तर प्रॉब्लेम होते ना। पवार साहेबांनी माफी मागायची गरज नव्हती, कारण त्यांनी पहिल्यांदा चूक केली, 2 डाव चुका केल्या। 1 डाव नाही केली, 2 डाव केल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।